श्री केशवजी महाराज नामदास संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचे ते वंशज आहेत पंढरपूरचे अतिशय विद्वान जय जय राम कृष्ण
हळूहळू फेडे ऋण होऊन या रूपे दीन होऊ न शके वेगळा क्षण एकदा निराळा हळूहळू फेडे ऋण होऊन या रूपे दीन तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव हळूहळू फेडी ऋण हो या रूपे दीन त्याची करू धावे सेवा हळूहळू फेडी ऋण हो निया रूपे दीन आज या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पुढे तसंच परिवार देवतामध्ये गणपती बाप्पा शंकरजी नंदकिशोर श्री गुरु नानासाहेब महाराज श्री गोंदेकर नारायण महाराज यांचं नाव नानासाहेब अशा नूतन मंदिरामध्ये नूतन प्राणप्रतिष्ठा मूर्तीची झालेली आणि त्यात पुन्हा हा प्रतिवार्षिक येणारा अमृत महोत्सव आपल्या पूर्वजांनी जो काय हा सप्ताह सुरू केला त्याला 75 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष झाले की एक तपपूर्तीचा महोत्सव करायचा असतो. त्यात 13 वर्ष घालून 25 वर्ष झाले की रौप्य महोत्सव करायचा असतो. रौप्य महोत्सव झाल्यानंतर मग 50वा सुवर्ण महोत्सव 75वा अमृत महोत्सव अजून 25 वर्षांनी शताब्दी. जे भाग्यवान असतील ते सध्या लहान वयात आहेत त्यांना ती शताब्दी बघायला मिळेल. 100 वर्षे पूर्ण होतं ज्यांची बॅटरी खाली झालेली ते तुमच्या आमच्यासारखे शेल गेलेले क्वचितच भाग्यवान ठरतील. त्यांना आयुष्य लाभावं त्यांना पाहायला मिळावं. आपल्या दैवत असेल तर आपल्याला पाहायला मिळावं. शताब्दी करायची त्यापैकी अमृत महोत्सव वार्षिक आणि देवदेवतेची प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने असणारा अखंड उत्सव त्याच्यामध्ये माझ्याकडे आलेली सेवा पहिल्या दिवसाची आहे. देवभक्ताचं वर्णन करावं या भूमिकेतून हा आम्ही घेतलेला. देवाची भक्ती सांगावी. आमच्या फळावरती पहिल्या दिवशी भक्ती सांगण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आमच्या नामदेवाच्या फळावरती जेव्हा जेव्हा सप्ते होते तेव्हा तेव्हा पहिल्या दिवशी भक्ती सांगायची. भक्तीपर असणारा अभंग आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीचं वर्णन करतात. कोणत्या भक्तीचं वर्णन करतात? भक्तीमध्ये काही प्रकार सांगितलेले. पहिला 1 नंबरची भक्ती म्हणजे निष्काम भक्ती. 2 नंबरची भक्ती सकाम भक्ती. 3 नंबरची भक्ती अज्ञानाची भक्ती. तुम्ही आम्ही करतो सगळी अज्ञानाची भक्ती. 1 नंबरची जी भक्तीचे वर्णन या अभंगात आहे. 1 नंबर भक्तीचं लक्षण काय? त्याला निष्काम उपासना म्हणतात. त्या निष्काम उपासनेचं लक्षण आहे देवाला काही मागायचं नाही, काही न मागती देवाला कसल्याही प्रकारे संकटात ठेवत नाही. स्वामीशी संकट पडे ज्या गोष्टीचे काय त्या प्रेमाचे सुख मग देवाला संकटात टाकणं, कोड्यात टाकणं आणि त्याला जे ते भार त्याच्यावरती घालणं ही निष्काम भक्तीचं लक्षण. मग देवाची भक्ती देवा करताच करायची. ही निष्काम भक्ती कशी असावी हे पुढे येणारच. दुसरी सकाम भक्ती.
सकाम भक्तीमध्ये देवाची उपासना करणारा जो भक्त असतो त्याची उपासना चालूच असते, पण ती मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून उपासना करतो. मग तो परमात्मा प्राप्त करून घेतल्यानंतर त्याच्याकडनं तो हेतू पूर्ण करून घेतो, मनोरथ पूर्ण करून घेतो, इच्छा पूर्ण करून घेतो. याला सकाम भक्त. सकाम भक्तीच्या यादीमध्ये गजेंद्र, द्रौपदी, विभीषण, उपमन्यू, ध्रुवबाळ हे सगळे सकाम भक्त, देवाच्या जवळ मागणारे भक्त. सुदाम देवाने मागितलं नाही, पण मनामध्ये हेतू ठेवून गेले होते की देवाने आपल्याला काही दिलं तर तेवढीच प्रपंचाचे आपले दिवस निघून जातात. हे मागणारे भक्त. देव म्हणतो मला ज्याचे आपण नाव घेतली आणखी काही भक्त असतील, हे मागणारे भक्त मला आवडतात आणि न मागणाराही भक्त मला आवडतो. न मागणारा सकाम तोही आवडतो. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवास, तोही आवडतो. मागणाराही भक्त मला आवडतो. सकाम निष्काम वाचे म्हणे राम, तो माझा परम प्राण, प्राण माझा, तो माझा परम प्राण सखा. जीवा मुने आवडता न करी जीवा परता, पूजी परम देवता भावे त्यास. तो मला जीवाही पेक्षा आवडतो मागणारा भक्त. त्याला बाजूला करत नाही आणि त्याची भावनेने पूजा करतो. त्याचं नामस्मरण परमात्मा म्हणतो मी करतो. कोणाचा सकाम. सकाम भक्त देवाला कसे आवडतात. त्याचा अर्थ आपल्यासारखे जे आहे ते अज्ञानाची भक्ती करणारे सकाम नाही. ज्यांचे नाव घेतली हे सकाम जरी असले तरी त्यांची भक्ती श्रेष्ठ होती. द्रौपदी, ध्रुवबाळ, उपमन्यू, त्याचप्रमाणे गजेंद्र हे जरी मागणारे असले तरी भक्तोत्तम भक्त होते. भक्तामध्ये जी लक्षणं सांगितलेली त्याप्रमाणे त्यांनी लक्षणाची युक्त अशी देवाची भक्ती केली होती. ध्रुवबाळाने भक्ती केली. 6 महिन्यामध्ये देवाची प्राप्ती करून घेतली. वडिलांच्या मांडीवर बसल्याला सावत्राईने बघितलं आणि त्याला खाली वळलं. खाली वळल्यावर राग आला. आईला जाऊन सांगितलं, आई मला असं जे ते आपलं आईने, लहान आईने मला खाली वळलं. अरे बाबा तुझ्या वडिलांची ती आवडती आहे, सुरुची तिचं नाव आहे, मग तुला आता ती कशी बसू दे. तू मानाने मोठा आहे. तुझी आई पहिली पत्नी, ज्येष्ठ पत्नी मान्य आहे, पण लाडकी ते ना ती असल्यामुळे तुका म्हणे झाला कामाचा अंकित, सांगे म्हणून पैसा होती, त्यामुळे तुला अपमान सहन करावा लागला. मग मला पप्पाची मांडी मिळाली पाहिजे. पप्पा नव्हतं शब्द, आता म्हणायचं. हे आता नवीन शब्द निघाला. डॅडी, पप्पा, मम्मी. देवाची उपासना करून मग त्याची प्राप्त करून घेतली. मग देव कुठे मिळतो. लहानपणाला काय सांगायचं. देव असतो अरण्यात, तिथं जायचे त्याचं नाम चिंतन करत बसायचं असतं. चाललो मी 5 वर्षाचं वय असं फार. देवाने नारदाला सांगितलं, नारदा ते असं यायला भक्त बघा त्याची काय इच्छा आहे. ते लहान वय आहे, त्याला काय करतात. नारदाने मध्येच घातलं, अरे कुठे चाललास तू. देवाकडे चाललो. का. त्याची प्राप्ती करून घ्यायची. त्याला काही मागणं. अरे हे वय तुझं विटू, दांडू, लगोऱ्या, चेंडू फळी खेळण्याचं वय तुझं. आणि देवाचं ह्या वयात कुठं काही परमार्थ करत असतो. जा माघारी. नाही नाही मी जाणारच. मग त्याला निश्चय पाहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. त्या मंत्राचं अनुष्ठान करत असताना 6 महिन्यात त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली. पहिले काही दिवस नुसतं जे ते फळच खाल्ली तरी देवाची प्राप्ती आहे.
दुसऱ्या महिन्यामध्ये पानं खाली झाडाची ओढ तरी देवाची प्राप्ती नाही. तिसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली पानं खाली तरी देवाची प्राप्ती नाही. चौथ्या महिन्यामध्ये पाणीच प्यायला नसतं तरी देवाची प्राप्ती नाही. पाचव्या महिन्यामध्ये नुसती हवाच हवेवरती येते. आता ही मला सांगायला तुम्हाला ऐकायला बरं वाटतं. बोल बोलता वाटली एकादशी आली की लोक किराणा दुकानामध्ये आदल्या दिवशी जाते. त्या किराणा दुकानदाराला म्हणतात चांगला शाप झाला दे बरं का, चांगला मऊ झाला पाहिजे, लवकर झाला पाहिजे, चांगला घेतला पाहिजे, काय पैसे घ्यायचे घे. आणि तो शाबदाना घरी आणतो. पत्नीला म्हणतो तुला माहित आहे ना उद्या एकादशी आहे, मला लवकर लागतं नाश्त्याला, आता भिजू घाल. आपण समोर उभारून भिजू घालायला जातो. सकाळी स्नान वगैरे होईपर्यंत ती बिचारी धर्मपत्नी ती स्नान वगैरे करून मालकाच्या आवडीचा पदार्थ मग साबुदाण्याची वडी, लावलेलं दही, त्याच्याबरोबर काय वजन लावलेलं दही, साबुदाण्याची वडी, कुठं काय अजून बर्फी, पेढे काय असं तसं इतकं वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं एवढं करून ठेवलंय. जसं काही 15 दिवसात नसतानाच थरावर थर भरावर भर दिवसभर चर खाऊन खाऊन मर पण एकादशी कर असलं झालं. मग कसा देव भेटायचा. ध्रुवबाळाने 6 महिने 6 प्रयोग केले. शेवटी 7वा महिना उघडला की नाक धरला. आता म्हणजे आता दुसरा याला काय इलाज नाही, आता प्राण त्याग करायचा. मग भगवान समोर उभे राहिले. काय इच्छा आहे मा त्याला बोलतात येईना. देवाचं स्वरूप कसं होत. देह भाव हार
गप्पत बसलो ते त्याच्या पुण्य भगवंताचं ते स्वरूप देवाचं मुखावलोकन केलं. पाहिलिया वेद लावी वैसेची वेद मुखडोळा पाहे तैशीच ते उभी राहे. एकदम वृत्ती स्थिर झाली. देवाने विचार केला लहान आहे त्याला काही बोलता येत नाही म्हणून शंख काढला. त्याच्या गालाला लावल्यावर मग वेदाचे मती ठेला लागला. बोल एकदम खाड दिशी बोलायला सुरुवात केली. आपण कोण आहे? ज्याचा तू आठव करत होतास, धावा करत होता, ज्याचं नामचिंतन तुम्ही आपण आहात. मला एकच पाहिजे की माझ्या वडिलांची बसायची घ्यायची मांडणी मला पाहिजे. अरे एवढे किती दिवस आहेत म्हणले, त्या मांडीला घेऊन काय करतो मग? तुला असं पद देतो की आढळ पद केव्हाची न ढळणार, कधीच ढळणार नाही. आढळपदी बाळ बैसवीला धरू शिराचा असा करू म्हणून का सांगितलं? सकाम भक्ती करणारा जरी असला तरी त्याची भक्ती एवढी होती की देव प्राप्त करून घेईपर्यंत त्याने उपासना केली होती. म्हणून देवाला ते भक्त आवडत होते. मागणारी का असावा, मग देवाची भक्ती करणारी. तुम्ही आम्ही अज्ञान, आपल्या अज्ञानाची भक्ती कशी असती? सप्त्यात पंगत घालायची म्हणली की काढणी तो ठोंबाला सांगता लागली. म्हणजे इथलं कसं आहे मला माहित नाही, इथलं चांगलं आहे. त्या गावची सत्य पंक्ती घालणारे चांगले असतील बिचारे. पण काय काय ठिकाणी सप्त्यात पंगत घालायची म्हणजे की रेशनचा तांदूळ, रेशनचा गहू, पामच्या तेलाच्या पोळ्या. आमच्या पंढरपुरात शेकडा 2 किलो डाळ, तेवढंच वरून बघा कसं करायचं. बसवायचं कोणा सारं बसवायचं, आमटी बसवायची शेकडा. जर का भांड्यावरून शिजवून खाली घेतलं, दुपारी 12 वाजता एखादा कीर्तनकार आला, गंध लावायला आरसा नाही, आंघोळ झाली आता, मग त्याला सांगावं लागतं कशाला आरसा हुडकता, बघून कशी जावा पातेल्यापासून असं करून करून आपली असली भक्ती असते. देवाला म्हणलं की गुळगुळीत पैसा. ती सत्यनारायणाची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये. मग त्या आदल्या दिवशी देव बाप्पाकडे जायचं, म्हणजे ब्राह्मणाकडे. देव बाप्पा उद्या आम्हाला रविवार आहे, श्रावणातला रविवार आहे, सत्यनारायण करायचं आहे, यादी द्या. मग त्यांनी यादी द्यायची. बदाम, खोबरं, खारीक, हळकुंड, त्याचप्रमाणे सुपारी, पुन्हा ज्याचे केळं, पानं विड्याची, पंचामृत, काहीचे असणार तूप, रवा, साखर, शिरा करता सगळी यादी द्यायची. आणि मग त्यांनी ती यादी घेऊन किराणा दुकानात जायचं. किराणा दुकानात गेले की त्या मालकाला सांगायचं उद्या आमच्या सत्यनारायण आहे, त्याची ही यादी दिली आहे, तुमच्याकडे असणाऱ्या ज्या काही वस्तू ती द्या. ते सुरुवातीला दिलेलं असतं. बदाम, हळकुंड, सुपारी, हे आपल्याकडे द्यायचं. खोबरं, खाली आपल्याकडेच आहे. मग द्या. हे कोण आहे तिकडे, इकडे ती वरची डबी खाली काढ. म्हणजे त्यात शेलका माल असतो खास. खौट खोबरं, कुचका हळकुंड, किडलेली सुपारी, सडलेली पानं, केळं आणायचे, बोट लावायचं गुदगुद्या. असला माल देवापुढे मांडायचा. ते भडकी बघून नाराज होतो. खेडेगाव असायचं ग्रामीण, एक एक दिवसाला 4-4, 5-5 सत्यनारायण. मग ते 10 मिनिटात सत्यनारायण करायचं. मग खाली देव कामनामध्ये घ्या, हातात पाणी घ्या. मम आत्मना पुराण फलप्राप्त्यर्थम सुख समृद्धी प्रीत्यर्थम अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम सत्यनारायण पूजा करीशी. सोडा पाणी. देव एवढा येडावे. 1.25 रुपयामध्ये उचक्या हळकुंडात, खिडक्या सुपारी, अखंड लक्ष्मी म्हणजे देवाची पत्नी त्याला द्यायची. एवढा भोळा काय नाही. पण लोक ह्याला अज्ञानाची भक्ती. आणि मग ती कसतरी देव खाली घ्यायची, मग पाणी टाकायचं, मग ते गंध उघडायचा कसतरी, त्याला ती जायची घाई असती. असा गंध घ्यायचा, असा शिपडायचा. मग कधी देवाच्या डोळ्यात, तर कधी खांद्यावर, तर कधी पोटावरती कसतरी फुलं व्हायची.
मग लगेच पोथी घ्यायची, पुढे मांड. सत्यनारायणाची कथा असते ना, 2 मिनिटात 5 अध्याय. कलावती होती, लीलावती होती. त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली, राजाला त्याचा प्रसाद दिला, अपमान झाला, राजाची संपत्ती नष्ट झाली. 4th अध्याय गोड हा एकदम चतुर्थ, प्रथम नाही, द्वितीय नाही, तृतीय नाही, त्यात पुन्हा मग राजाने क्षमा मागितली, पुन्हा नारायणाची पूजा केली, नारायण प्रसन्न झाले, सगळी इस्टेट पुन्हा मिळाली. द्या योगे 18 विठीवर असली आपली अज्ञानाची पूजा. आणि तीच पूजा श्रीमंताच्या जर का घरात असली, मग चांदीचे ताट, चांदीचा थाळा, चांदीच्या द्यायचे असणारे काही तांबे, पेले, सत्यनारायण चांदीचा म्हणजे कृष्ण बाळकृष्ण चांदीचा, मग ते पातळ चांगले मोठे टाकलेले, मग ते प्रत्येक इळेवरती अशी टपोरी सुपारी, आणि नुसतं खोबरं नाही, अर्धी वाटी त्यात गुळ भरलेला, आणि मग बाकीचं बदाम हे ते भरपूर. मग ते सत्यनारायणाची ती पूजा बघून भटजी बी खुश झालेला असतो, मग त्याचा बी ताव वाढतो. याला म्हणता सत्यनारायण. मग तिथे 2 तास लावतो. पुढचं वाढलेलं दिसतं ना, हे सगळं आपलंच गबाळ आहे. 1000-1200 रुपये. अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती, दयाची चित्ती बोध कैचा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, दयाच्या ध्याना देव कैचा. अज्ञानाचे ज्ञान कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैचे. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान, ब्रह्म सनातन तया कैचे. तुकाम निर्जळ ऐशियाचे तोंड, अज्ञानाची बंड वाढवली. या अज्ञानाची भक्ती तर देव तिकडे बघतही नाही. सकाम निष्काम जी भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये देवाचं एवढं सांगता येतं की सकाम भक्ती भक्तांनी करून देवाला प्राप्त करून घ्यावं लागतं, मग इच्छा पूर्ण करतो. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की निष्काम उपासना, देवाला काही मागायचंच नाही, देवाचं भजन देवा करताच करायचं. काही मागणे शब्द कसा आहे महत्वाचा. काही शब्द घातलेला आहे, काही मध्ये मागण्या अनुचित म्हणलेलं नाही, काही मागण्या अनुचित. याचा अर्थ असा निघतो की काही अनुचित मागणं आहे आणि काही उचित मागणं आहे. मग उचित मागणं काय? तुका म्हणे देवा जन्मोजन्मी द्यावी सेवा, संत संगती देई चरण सेवा, ही उचित मागणं आहे. हरि तुझे नाम गाई नाखंड,
यावे न पाखंड नेणे काही अंतरी विश्वास अखंड नामाचा कायामध्ये वाचा हे चित ही उचित मागणं आहे आणि काही अनुचित मागणं आहे. अनुचित कोणतं? नको देवट्या छत्री घोडे जेणे तुझशी अंतर पडे तुझे नामची मज आवडे मज बापुडे म्हणत का. तुला जर का द्यायचं असं तर संतांची संगती मुखामध्ये नामचिंतन आणि निषेध केला नरगे मुक्ती आणि संपदा. इथं निषेध केले. देवाला कधी मागायचं नाही. प्रपंचातलं देवाला कधीही मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. ज्याचं काहीही उपयोगाला येत नाही तो प्रपंच आणि जे केलेलं काही परमार्थामध्ये काही सेवा केलेली वाया जात नाही तो परमार्थ त्याला सेवा म्हणायची. या संतांनी या देवाला या परमात्म्याला काहीही कसल्या पद्धतीचं मागणं मागितलं नाही. नुसतं असं नाही. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. पहिला प्रकार असा आहे प्रारब्धाने मिळालं तरी घ्यायचं नाही. कोणाकोणाच्या प्रारब्धामध्ये इतका पैसा असतो की नको 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 म्हणलं तरी मिळतच. वडलोपार्जित इस्टेट एकुलता एक असतो. बहीण नसती भाऊ नसतो. बाप मिळाला की याला मिळतो. चुलता मिळाला इस्टेट यालाच. आत्या मिली इस्टेट यालाच. मावशी मिली इस्टेट याला. मामा गेला इस्टेट याला. सगळ्याचं गबाळ करून इतकं जमा करतो आणि खूप कोट्याधीश झाल्यानंतर त्याचंही प्रारब्ध असं असते की त्यालाही संतती नसते. खूप त्याला जे ते मिळालेलं असतं संतती नसते. मग त्यातून पुन्हा पत्नी निघून गेली. मग उदास झाला. काय करायचं मला एवढी मोठी इस्टेट आहे आपल्याला ठेवून तरी काय करायचं. आयुष्यभर कधी पंगत घातली नाही. कधी दान धर्म केला नाही. कधी कोणाला काय दिलं नाही घेतलं नाही. काय नाही. मग विचार असा आला की आपल्याला हाताने काही देणं होणार नाही आणि जवळ तर ठेवायचं नाही. मग आपण राजवाड्यात जाऊया. राजे सरकारचा काहीतरी अपमान करूया. त्याची छीड काढूया. मग तो आपल्याला चौकशी करून आपली असलेली सगळी संपत्ती जप्त करून टाकेल आणि सगळी संपत्ती प्रजेला मिळेल. म्हणून राजाचा अपमान करण्याकरता म्हणून राजवाड्यात आला. राजा बसला होता सिंहासनावर. सगळे प्रधानजी वगैरे बसलेले होते. ताड केला. राजाचा मुकुट खाली पाडला. मुकुट खाली पाडल्यावर कोण आहे धरा. तेवढ्यात राजा म्हणला सोडा जवळ येऊ द्या माझ्या. काय झालं? आणि हा आला याने मुकुट पाडला म्हणून बरं झालं. या मुकुटात विषारी सर्प बसलेला होता. तो जर का येत नव्हता आणि मुकुट पाडत नव्हता तो सर्प मला चावला असता आणि माझी आज पुण्यतिथी करायला लागली असती. मग याचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. याला बक्षीस दिलं पाहिजे. प्रधानजी त्याला 5 लाख रुपये बक्षीस करा. त्याला घेऊन या माझ्याकडे. मी म्हणला माझी इस्टेट येणे घ्या म्हणून मी विचारतो मलाच 5 लाख रुपये द्या. मग पुन्हा चौकशी केली. कुठले तुम्ही? मी आपल्या राज्यातला या गावचे. मग असं काय बघा काय नाही. बायको निघून गेली. कुणी नाही आपल्याला काही नाही म्हणून डोक्यावर परिणाम झाला म्हणा. काय म्हणा केलं. हा मग तुमची सोय नाही का काय म्हणून तर म्हणते. कधी हाताने कपडे धुवायचं माहित नाही. कधी स्वयंपाक करून खायचं माहित नाही. काय हा मग आजच्यापासून हे जे 5 लाख रुपये तुमचं काय सोनं आणून ते बँकेत टाका आणि तुम्ही रोज माझ्याकडे यायचं. सकाळी स्नानाला यायचं. नाश्त्याला यायचं. जेवायला यायचं. संध्याकाळी माझ्याजवळ झोपायचं. रात्री मिळून आता राजाचा लाडका असल्यानंतर मग सगळ्या राजवाड्यात त्याचा परिचय झाला. सगळ्यांचा परिचय होता त्या राणी साहेबांचा परिचय झाला. सगळ्याचा परिचय झाला. याच्या डोक्यातलं काही खोड नाही ना. राजाने आपली संपत्ती हिरून घेतली पाहिजे. एक प्रयत्न केला. फोल गेला. आता राणीकडे जाऊ. राणीचा अपराध करू. मग तर आपली त्याची संपत्ती जप्त होईल.
म्हणून राणी सकाळच्या वेळेला, आता राणीचं नाहणं काय आपल्यासारखं होतं दुसऱ्या बाईने ती शॅम्पून गंपून लावायचं आणि मग ती काही पाणी घालतं. तिथं काही स्वतंत्र सगळी व्यवस्था असणारी, तेल साबण उठणं काय असेल ते, पुन्हा मोठं सडक असणार ते बाथरूम संगमरवीचं बांधलेलं, आतलं जे ते दार लावलेलं आहे तिथं स्नान चाललं, हे गेला धडा 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 दार उघडा दार उघडा दार उघडा दार उघडा. राणीने आवाज ऐकला, त्याला आवाज ओळखेल झाला होता. कोण आले? ते सावकार आले. का हो उघडा म्हणतो? दार उघडलं की गेला आतमध्ये. त्या राणीला असं दोन्ही हातामध्ये जे ते कवळीत घेतलं आणि जे ते ओला अंगावरती तसेच वस्त्र तशी अर्धवट अंग उघडं अर्धवट झाकलेलं, साबण तसं, आणि तिला आणून जे ते अंगणात बसवलं. अंगणात बसवल्या बरोबर जे काही एकदम भूकंप झाला, करत सगळं खाली बसलं आणि ती सगळं बाथरूम जे ते साफ झालं. राणी म्हणली ही जर का आला नसता तर राजाला सरपंच सुद्धा हुडकायची काळी करावी. ठीक आहे मोठी म्हणजे ऐकतीच संबंध झाली. अशा रीतीने म्हणले याला 5 लाख पूर्ण 10 देऊन टाका. का सांगतो मी? देवाच्या जवळ हे मागायचं नसतं, मिळायचं असतं मिळतं, त्याला काय मागायचं. म्हणून संतांनी देवाच्या जवळ नलगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती मागितली नाही, संपदाही मागितली नाही. आणि ही जी भक्ती असती त्या भक्तीमध्ये जर का निषेध कसाचा असेल तर देवाला काही न मागणं म्हणजे कोणतं न मागणं, ते हे नाशिवंत वस्तू जे आहेत ती कोणतीही वस्तू देवाला मागत नाही, नशिबात असलं तरी मागत नाही. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे की देवाने आणून दिलं तरी घेत नाही. संतांच्या घरामध्ये परमात्मा होऊन जातो देण्याकरता, तरी घेत नाही. आणि तिसरा प्रकार असा आहे की संतांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तृत्व शक्ती असल्यामुळे त्यांचं सामर्थ्य असून तेच सोनं तयार करत नाहीत, वैभव तयार करत नाहीत, ऐश्वर्य तयार करत नाहीत, त्याचा उपभोग घेत नाहीत. ऐकीचे का स्वर्गीचे भोग पायक झाली इच्छेचे, परी भोगावे न रुचे मना माझी. या लोकातला असो का स्वर्ग लोकातले असो, भोग त्यांच्या पुढे येऊन जरी उभे राहिले तरी भोगावे न रुचे मना माझी, त्यांना त्याचा भोग घ्यावासा वाटत नाही. आता मृत्यू लोकातलं सोडा, पण स्वर्गातला भोग कशाला म्हणतात? स्वर्ग कधी पाहिला का? आणि स्वर्गामध्ये असणारे जे भोग भूमिका जे आहेत अमृतासारखं बी आहे, त्याचप्रमाणे जे ते रंभा उर्वशा देवांगना आहेत ती उर्वशा, आणि ही ज्ञानोबा आहेत तुकोबा आहेत त्या अंतोरणावरती जरी येऊन बसली, उर्वशी आली अशी जेसी कामक्षोभ नको जे जासी, स्वानंद भोगिता आहारनिशी विषय कामासी विसरला. भगवत भक्त उर्वशा जरी समोर येऊन बसली तरी स्वानंदामध्ये ते मग्न असल्यामुळे ते तिकडे त्या उर्वशीकडे सुद्धा ढंकून पाहत नाही. निळामणे विरक्त दे आठवणाई विषय तो त्यांचा
शक्ती अंगात असताना जन म्हणजे मान सन्मान लौकिकपणा हाही त्यांना आवडत नाही. धन म्हणजे पैसा अडका त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य शक्ती तयार करण्याची तेही त्यांना आवडत नाही. आई वडील पण कोणते जे परमार्थाला आडवे येणारे वडील असतील हिरण्यकश्यपू सारखी काही सारखी जर का आई असेल तर त्या भक्ताला असले आई नासले वडील आवडत नाही. खूप बरं म्हणतात ना भरती केली काय हा प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती म्हणून ते नावडे जनन माता पिता अशा पद्धतीने हे त्यांना काय आवडत नाही. देवान दिलं तरी घेत नाहीत, प्रारब्धाने मिळालं तरी घेत नाहीत. असे कोणत्याच बाजूने द्यायचे त्यांचं त्याला नकार असल्यामुळे त्याला निष्काम सेवा म्हणतात. आणि अशी निष्काम सेवा ज्याची आहे त्याच्या घरी परमात्मा धावून जातो, पळत जातो. काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा. काम नाही, सेवा शब्द टाकलाय. काम निराळ आणि सेवा शब्द टाकणं निराळ. सेवा म्हणजे मनोभावनेने पूज्य भावनेने त्यांच्या ठिकाणी लीन होऊन परमात्मा त्यांची सेवा करतो. कोणत्या भक्ताची? जे भक्त देवाला काही मागत नाही, दिलं तरी घेत नाहीत अशा भक्तांची काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. त्यांची सेवा का करतो? त्यांनी अशी निष्काम केलेली उपासना त्याचं ऋण या देवाच्या मस्तकावर झालेलं असतं. ऋण ही चीज अशी आहे की ती कुणालाही चुकत नाही. ऋण वैर हत्या येतो न चुके ने देता. एखाद्याची हत्या केली पुढच्या जन्मात तो आपली करतो. एखाद्याचं ऋण या जन्मात घेतलं पुढच्या जन्मात व्याजासह द्यावं लागतं. या जन्मात वैर केलं एखाद्याचं पुढच्या जन्मात तो आपलं वैर करतो. असा नियम असल्यामुळे भगवंताला तो नियम लागू आहे. भक्ताचं ऋण फेडण्याकरता हळूहळू शब्द घातलेला एवढं ऋण देवालाही एका तडाख्यात फेरता येत नाही. एवढं ऋण एका तडाख्यात हळूहळू शब्द घातला. हळूहळू फिर का त्या गव्हाणी सकाळच्या प्रहरी 4 वाजता उठणार. पूर्वीच्या काळात बाया लवकर उठून सडा समार्जन रांगोळी हे सगळं बाया करत होते. आता पुरुषाकडे आले. सकाळी लवकर उठायचं, ते काय टाकी भरायची, मोटर लावायची, सडा टाकायचा, रांगोळी टाकायची, त्याला जायचं की लोकल धरायची असते 7 वाजता. म्हणून आपण होऊनच लवकर उठतो, झाड दूड देवपूजा करतो, चहा करून पितो आणि मग बायकोला म्हणतो राही रखमाबाई तुम्हाला येऊ द्या. त्या गवळणी पहाटे उठायच्या आणि मग ते सडा समर्जन झालं की मग ते दोन्ही काढण्याकरता रांजणामध्ये रवी घालायची घुसवायची. आणि ते घुसरत असताना कंबर दुखायची, घाम यायची, हात दुखायची. आणि असं कष्ट करून काढलेलं लोणी दूध त्या गवळ्याला कष्ट दिवसभर गाईच्या पाठीमागं राहून गोवर्धनाच्या पर्वतात फिरवून आणायचं, चारा घालायचा, पाणी पाजायचं, ते गवळ्याने करायचं. बाईने तापवायचं, इरजू लावायचं, घुसळण करायचं. घुसळण केल्यानंतर ते आता थोडं कष्ट करायचं, कंबर दुखणं करणं, ते कष्ट करून काढलेलं लोणी डोक्यावर यायचं, मथुरेच्या बाजाराला जायचं, सगळं विकायचं आणि त्याचे आलेले पैसे तीही कृष्णार्पण केले.
पण केली ती देऊन टाकलं देव. दुसरी गोष्ट असं की त्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवंतानी त्या गवळ्याच्या इथं, नंदबाबाच्या इथं, यशोदीच्या इथं ऋणमुक्त होण्याकरता काहीतरी प्रयत्न सुरू करायचे. प्रयत्न करत असताना आता पहिलं ऋण फिटतंय न फिटतंय तवर पुढे भांडवल जोड. भक्ताने दुसरं ऋण करून ठेवायचं म्हणून शब्द घातला. हळूहळू त्याला सुद्धा एकदम ऋण फेडता येत नाही. हळूहळू बेडी ऋण होऊन रूपी त्यांच्या इथं गरीबासारखा राहतो, रूप धारण करतो, नम्रतेने राहतो आणि त्यांची कामं करून ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. तिसऱ्या चरणात सांगतात होऊ न शके वेगळा क्षण एकत्या निराळा. त्या निष्काम भक्तीचं उपासनेचं सामर्थ्य असं की देव एक क्षणभर सुद्धा त्या भक्तापासून बाजूला जात नाही. होऊ न शके वेगळा क्षण एकत्या निराळा. त्यांच्यापासून क्षणभर बाजूला जात नाही. भक्तही तसेच देवापासून कधीही बाजूला जात नाही. त्याची उपासना करण्याकरता ते होऊ न शके वेगळा न क्षण एकत्या निराळा. दोन्हीकडे अर्थ लागतो. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर अयोध्येला घरी आले. पुन्हा राज्याभिषेक झाला. जिकडे तिकडे त्याच्या आनंद वातावरणामध्ये 18 पद्म वाढलं. त्यांची बोलवण केली. कुणाला काय दिलं, कुणाला काय दिलं, आपापल्या घरी राहून निघून गेले. आणि मग सीताबाई म्हणले देवा आता सगळं झालं. म्हणजे 14 वर्ष आपण वनवास भोगला. अगोदर राज्यावरती बसायचं म्हणलं तर दुसऱ्या दिवशी वनवासाला जाता आलं. 14 वर्षाच्या नंतर तर आलो. लोक तिकडे तिकडे गेले. आज रात्री मी तुमची सेवा करणार. सेवकाला सांगितलं आमचा महाल तेवढा सजवून काढ. काय नेमाप्रमाणे पलंग सजवणं हे ते सगळं झालं. आणि ज्याचे मग आता संध्याकाळची वेळ झाली, झोपायची वेळ झाली. आई साहेब राजवाड्याच्या पाकघरातून सोन्याचा असणारा तो गिलास त्याच्यामध्ये आठीव दूध रामराय करता घेऊन निघाले. तेवढ्यात रामाच्या अगोदर मारतेला टन तशी उडी मारली आणि रामराय झोपले. तिथे जाऊन आपले पाय घेतले लागले दाबायला. आई साहेब आलं रामाकडे बघितली. काय तुमची असली लाड मध्ये लोकांना कळतं नाही भक्ताला काय झालं. रामराय मध्ये आम भक्त पराजय मी नाही सांगत भाऊ. त्याचे केवढे उपकार आपल्यावरती. मग तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझी गाठी काही केवढे उपकार आहेत. मी माझ्या भक्ताला जा म्हणणार नाही. तुम्ही नका म्हणू, मी म्हणते मूर्ती बोलायचं. पाय दाबता दाबता हात नमस्कार उजवा पाय दाबत काय म्हणणार. मी रामाचे पाय हात दाबणार आहे, तू दाबायची नाही. दाबा ना म्हणजे तुम्ही डावा दाबा, मी उजवा दाबतो. मग मात्र आई साहेबाला काही बोलता आलं नाही. भगवान देखील त्याचे सांगितलं सीते या गोष्टी आमच्यात नाही चालत. एकदा सांगतो तुला होऊ न शके वेगळा क्षण एकच निराळा. आमच्या या भक्ता देव भक्ताच्या मध्ये कुणी कुणाला बघा होणार नाही. दृष्टांत आहे तेवढ्या करता. शेवटी सांगतात या भक्तीचं निष्काम उपासनेची फलप्राप्ती काय. तुका म्हणे भक्ती भाव तोची देवाचाही देव. अशी जी भावयुक्त भक्ती ज्यांनी निष्काम केलेली आहे. भावयुक्त भक्तीमध्ये वर्म काय असेल तर भाव आहे. तुका म्हणे भावे बिन
केलाशीन तो मिथ्या किंवा वर्म ते एक आहे गाईचे वर्म घोड्याचं वर्म लगामात हत्तीचं वर्म ऐरावती रत्न झोर त्याशी अंकुशाचा अंकुश घेतला की हत्तीचं वर्म सापडल्यासारखं झालं बैलाचं वर्म येसनीत नवऱ्याचं वर्म बायकोकड म्हणजे इथले नाही माणसाचं वर्म नरड्यात नरड दाबलं की माणूस मरतो पण खर्चून दाबावं लागतो कोणी प्रयत्न करू नका हराल जातात मला साक्षी द्यायला करावं लागेल पंचनाम्याला तस भक्तीचा वर्म हा भाव आहे तो ज्ञानोबाला आहे तुकोबाला आहे नामदेवला आहे दाखवलं वर्णन केलेलं आहे भाव असेल तर भक्ती नाथ महाराज म्हणतात भावे विन भक्ती प्रेमाविन भक्ती नाकाविन मोती नाकाविन पोती प्रेमाविन भजन नाकाविन मोती नाकाविन पोती भजन प्रेम पाहिजे नथ घालायचे असेल तर नाक पाहिजे नाक नसल तर त्या नथीचा काय उपयोग नाही तेही पुन्हा अस्सल असावं लागतं खरं नाक असावं लागतं भक्ती देखील खरी भावना असावी लागते अस्सल असावी लागते नाक कृत्रिम चालत नाही भक्ती कृत्रिम चालत नाही एकाच्या इथं नवरा बायकोचा संसार व्यवस्थित चाललेला होता घरची गडगंज संपत्ती होती 60-65 वर्षाचं वय झालेलं पण संततीच नव्हती पुढं वंशाला आणि एकाएकी पत्नी निघून गेली 65 वर्षाचं वय पत्नी निघून गेली आयुष्यात कधी हाताने चटणी पिळायची माहित नाही चहा करायचा माहित नाही जेवण तयार करायचं माहित नाही त्याला पावलं पावलं पत्नीची आठवण येऊ लागली श्रीमंत होता गडगंज होता संपत्ती भरपूर होती पाहुण्या रावळ्यात त्यांनी जे एक आपलं जाहीर सांगितलं की मला 65 वर्षाचं वय झालेलं आहे पण घरामध्ये काही काम करण्याकरता म्हणून मला लग्न करायचं 65 वर्ष हाऊस नाही पण काय करू स्वयंपाक वगैरे बनवायला कोणी नाही धुणं धुवायला कोणी नाही झाडून काढायला कोणी नाही पण पत्नी मात्र पहिल्या लग्नाची पाहिजे आता ही 65 वर्षाचा आणि त्यावेळेस 11 वर्षाची मुलगी झाली की लग्न होत होती आता कुठली आणायची पाहिजे
मग मुलीच्या जातीला लग्न होण्याकरता दोन्ही पैकी एक असावं लागतं, म्हणजे लग्न लवकर होतं, नाही तर तसंच राहावं लागतं घरात। दोन पैकी एक म्हणजे एक तर मुलीच्या जातीला रूप असावं लागतं, रूप नसेल तर रुपये असावे लागते, मग काळी का असेल याची मुलगी होती एका पाहुण्याची, तिला रुपये नव्हतं आणि बापाच्या जवळ रुपये पण नव्हते। रूप म्हणजे तिथं नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलो, नाकच नव्हतं, अशा पद्धतीने चालली। तुम्हाला पहिल्या लग्नाची मुलगी माझ्याकडे आहे, ती सुद्धा आता 55-60 वर्षाची आहे। कशी काय राहिली? रूप नाही, मायापाशी रूपही नाही, म्हणून तशीच राहिलेली आहे, पण खानदानी आहे, काय हरकत नाही आपल्याला। तिला स्वयंपाक वा बोलायचं कामच नाही, म्हणजे नंबर 1 स्वयंपाक करते, तुम्ही तिच्या हातचं काही करायला लावा, म्हणजे डोसा करायला लावा, इडली करायला लावा, वडा करायला लावा, वडा इडली डोसा, काय धावणं घावणं काय जे असेल म्हणजे करायला काय हरकत नाही। लग्न केलं, घरी आणलं, सत्यनारायणची पूजा झाली, लोक तिकडे तिकडे गेले, मग तिला सगळा वाडा फिरून आणला, चिरेबंद ही सगळा वाडा तुझा जाता, शेतात फिरून आणलं, 2-3 एकर जमीन दाखवून आणली, वाडा दाखवला, तिला आनंद। दुर्बळाची कन्या समर्थाने केली, औजसा निमाली दारिद्र्याची, गरीबाची कन्या श्रीमंताने केल्यामुळं तिला इतका आनंद झाला। बाईच्या जातीला काय खाणं पिणं लेणं चांगलं असावं, मग आता खायला कमी नाही, अंगावरती वस्त्राला कमी नाही, मग आता दागदागिन्याला कमी नाही, मग तिने जायचे, मग दिवशी नवऱ्याला सांगितलं मला मोठ्या बाईचे सगळे दागिने घालायचे आणि गावात मिरवून यायचंय, तुमची परवानगी? म्हणजे आनंदाने। म्हणजे आता उद्या अक्षय तृतीयेचा असणारा सण, त्या सणाची बाजार 2-3 दिवसाची आपल्याला करायचंय, मी दागिने घालून बाजारात जाते, किल्ली घेतली, पैठणी काढली, ती परिधान केली, मग ती काय असेल ते पालकोर काय असेल ते जंपर कापला, पुन्हा मग ते काय तोंड धुतलं, मग ते पांढरं फासलं, लाल फासलं, काय लिपस्टिक काय सगळं झालं, आणि मग दागिने काय वाटल्या घातल्या, घरसळी घातली, हिऱ्याच्या अंगठ्या घातल्या, सगळं करता करता एक डबा लागला, त्या सगळ्या हिऱ्याच्या नती होत, नवरा लागला हसायला, तुला सगळे दागिने घालता येईल पण हा दागिना घालता येणार नाही, हा काय झालं? कसं घालणार? म्हणजे तुझं नाशिक गेलं त्र्यंबकेश्वर अडकवणार कुठं? मग आम्ही काय बाया कमी आहेत काय म्हणली? आम्हाला काय डोकं आहे का नाही म्हणले? तुम्हाला घालून दाखवतेच ना। घरात गेली, मेणाचा डबा आणला, आपल्या शरीरासारखा कलर त्याच्यात टाकला, ते चिकन तयार केलं, नाक तयार केलं, त्याला पाहिजे तसं गरगरीतपणा आणला, गिलाव करून घेतला, श्वासोश्वास चालण्याकरता होल पाडली, मग नवरा म्हणला आता जमलं, मग 3-3 नथ हातात पिशवी घेतली। अक्षय तृतीयेचा बाजार म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, बाहेर पडली ती पडली, 2 वाजता बाहेर पडली, ज्या दिशेला जायचं तिकडून जायचं सूर्यनारायणाचं ऊन 42-43 टेम्परेचर, आणि ती जेव्हा ती पगडायला लागलं, बुजू हालायला लागलं नाक, आणि तशा ह्याच्यामध्ये गेली ती गेली मिरचीच्या बाजारात गेली, मिरची दादा मिरच्या कशा केलं? चांगली पाहिजे असेल तर 200 रुपये, चांगलीच पाहिजे, माझ्या हाताने तुमच्या हाताने घ्या। बाईने पैसे दिले, मिरची खालीवर करताना फपुटा उठला, नाकात जसा नाकात गेला असं म्हणल्यावर ही तिकड ना नाकाविन मोती उद्या
भक्तीला भाव कृत्रिम चालत नाही, अस्सल असावा लागतो. नाकाला नथ बसवायचे असेल तर नाक कृत्रिम चालत नाही, अस्सल असावं लागतं. आणि हे अस्सल कशाने ठरवायचं? तुकामुळे भक्ती भाव पाहिजे. भावयुक्त भक्ती, त्याचं सामर्थ्य तोच देवाचाही देव. भगवान त्याची देव म्हणून पूजा करतो आणि त्याचा साष्टांग दंडवत घालतो. गाली दंडवत पूजवणे निर्गुणी आकार झाला गुणवंत. गाली दंडवत पूजवणे अशा पद्धतीने 4 चरणाचा भावार्थ. थोडं भजन करा. पूर्वीला विषय नंतर तोची देवाचाही देव. या अभंगात जे लक्षण सांगितलेले, निष्काम उपासना करणाऱ्याच्या घरी परमात्मा धावून जातो. त्यांची काम सेवा म्हणून करतो, हा एक प्रकार. दुसरा, देवाने निष्काम उपासनेचं लक्षण, देवाने दिलं तरी घ्यायचं नाही, हे दुसरं लक्षण. आणि तिसरं लक्षण आहे, स्वतःच्या ठिकाणी कर्तुम शक्ती जरी असली तरी त्याचा उपयोग करायचा नाही. या तिन्ही लक्षणांनी युक्त असणाऱ्या भक्ताचं नाव घ्यायचं झालं तर धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा नाव. या अभंगात निष्काम भक्तीची लक्षणं सांगितली, नाव सांगितलं नाही. नाव सांगायचं झालं तर नामदेवाची निष्काम उपासना. पहिल्यांदा देवाने दिलं तरी घ्यायचं नाही. भगवंताने वाण्याच्या रूपांमध्ये, सावकाराच्या रूपांमध्ये नामदेवरायची घरची परिस्थिती पाहून, दरिद्र अवस्था, गरिबी अवस्था, कोणाला ज्याचे खाय प्यायला नाही, काही नाही, राधाबाई जेवण भांडायला गेले. आई साहेबांनी सांगितलं करू व्यवस्था काहीतरी. देवाला सांगितलं, देव म्हणले मी देतो पण घेतच मला काय करू. असं नाही म्हणजे केली पाहिजे व्यवस्था, तुमचा भक्त आहे तो. मग देवाने काय केलं, एक बैल बघितला, त्याच्यावरती सोन्याने भरलेल्या 2 गोण्या, जसं पकार असतील तसं. नामदेवराच्या दरवाज्यात येऊन सांगितलं, आहेत काय नामदेवराय? कोण पाहिजे? नामदेव. कशाला आला म्हणजे? पाहुणे आलं. कशाला पाहुणे म्हणजे? आमचं घरचं झालं थोडं आणि युवाने धाडलं घोडं, बस मी आपलं पुढं, इथं कोण नाही घरात. अहो द्यायला आलो, मग या द्यायला आलं. देवाने त्या गोण्या दिल्या. सांगितलं नामदेवरायला काही त्रास देऊ नका, व्यवस्थित परमार्थ त्यांचा चालू द्या. हा संपलं की पुन्हा मागा द्या. मला केशव शेठ म्हणतात, मी रावळात राहणार असतो. तरी राजाबाईला ओळखू आलं नाही. जनाबाई तिथं होत्या. राजाबाईने 2 मोहरा काढल्या, मोडतोड करून, पैसे करून, पूर्ण वन स्वयंपाक करून नामदेवरायला बोलवलं. नामदेवराय म्हणतात, कसं काय रोज आपलं भजन करून नामदेवावर मग
घड्याळ टिपूचं जेवण. घड्याळ टिपून म्हणजे करवती जेवण. करवती म्हणजे करवत कशी एकदा पुढे जाते मागे, तसं ह्यांचा हात एकदा उचलला भाकरीतनं की सांबारामध्ये, सांबारातनं तोंडात, इकडे इकडे जातच नाही. वारकऱ्याचं जेवण काय असायचं? मालपोहा, राधेश्याम, शिरापुरी, सीताराम, पिठलं भाकरी, तुकाराम. पिठलं भाकरीचं जेवण रोज जेवायचं. कसं काय बोलवणार? म्हणजे हे कुठनं आणलं? जनाबाई साहेब त्यांना काय विचारतात मी सांगते. म्हणजे शेट्या झाला हरी, द्रव्य वेची गुणीद्वारी, देवानी सावकाराचं रूप धारण केलं, त्यांनी दिलं. नामदेवरायने आपल्या पत्नीकडे पाहिलं म्हणून लागले, नामा म्हणे स्त्री अनुचित केले, व्यर्थ माझ्या शेणविले विठोबाशी. त्याला कशाला त्रास दिला? आपण घ्यायचं नाही. मग जेवढं सोनं होतं आपण नुसतं लग्न कार्यात, सत्यनारायणाचा पूजेचा संकल्पाला फक्त म्हणतो सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी. कोणी दिले का सुवर्ण पुष्प? घेत नाही. पण नामदेवरायने जेवढ्या मोहरा शिल्लक होत्या त्या प्रत्येक ब्राह्मणाला सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी. याला काय म्हणायचं? देवाने दिलं तरी घ्यायचं नाही. दुसरं, मिळालं तरी घ्यायचं नाही. प्रारब्धाने त्यांचा जो धंदा, उद्योग, कापड धंदा जे असायचा त्याच्यामध्ये जायचे. नामदेवांनी व्यापार करायला घेतलं दगडाचं सोन. मिळालं त्यांना, करता आलं, स्वतःचा करता आलं कर्तृत्वाने, त्यांनी ते घेतलं नाही. तिसरा आहे की त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य असताना ते उपभोग घेत नाही. सामर्थ्य कसं आहे नामदेवाच्या ठिकाणी? त्यांच्या शेजारी ब्राह्मण राहत होते, त्यांचं नाव भागवत. रुक्मिणी माते पुढे रोज पुराण सांगायचं. आईसाहेबांनी प्रसन्न होऊन त्यांना परीस दिला प्रपंच करता. तेव्हापासून त्यांचं नाव पडलं परिसा भागवत. आणि तो परिसा भागवत असल्यामुळे घरामध्ये भरपूर सोनं तयार केलं त्यांनी. पत्नीच्या अंगावर सोनं, दागिने, आपल्या स्वतःच्या मुलाबाळाच्या. आणि त्याची पत्नी वाळवंटाला धुणं करता. आणि इकडे नामदेव महाराजांची पत्नी. दोन बाया एकत्र आल्या की प्रपंचाच्या गोष्टी चालते. काय तुझा नवरा पांडुरंगाची उपासना करतो, काय दिलं तुम्हाला त्याने? काय तरी सांग. काही दिलं नाही. माझा नवरा बघ रुक्मिणी मातेची उपासना करतो. आईसाहेब प्रसन्न झाल्या. आमच्या मालकाला विचारलं काय पाहिजे? आई फक्त प्रपंच चालत एवढा पैसा द्या. अरे रोज कुठं तुझा हिशोब करत बसू, म्हणजे एकदा तुला पोलीस देऊन टाकते. पोलीस दिला. म्हणजे पोलीस म्हणजे काय असतो? अगं एक दगड आहे, दगड दिला. नुसता दगड नाही, तो दगड लोखंडाला घासला की सोनं तयार होतं. मग आम्ही रोज सोनं थोडंफार तयार करतो, पैसे तयार करतो, दागिने तयार करतो. असं का म्हणजे मला देता काय का अर्धा? माझ्या इथं कापड मोजायचा जो गज आहे तो लोखंडाचा आहे. कापड कातराची जी कातरी आहे ती लोखंडाची आहे. घरामध्ये तिखट मीठ मसाला कोटायची जी आहे पहार ती लोखंडाची आहे. आमच्या घरावर 2-4 पत्रे लोखंडाची आहे. याशिवाय ती पोळी लोखंडाची आहे, कातवट लोखंडाचं आहे, उलटणं लोखंडाचं आहे. पुष्कळ लोखंड निघण्यासारखं आहे. लगेच घासून आणून देते. बरोबर घेऊन दया आले दिले. त्या आनंदाच्या भरात नेऊन द्यावं का नाही? जेव्हा पिवळं संपायला लागलंय पोलीस नंतर देऊ, या आधी खरं आहे का खोटं आहे बघू म्हणून बाजारात गेले. खरं निघालं. माल आणला, पूर्ण वनला स्वयंपाक केला. नामदेवला जेवायला बोलवलं. हे कुठलं आणलं? तुम्हाला काय करायचं? नाही मी त्याशिवाय जेवणार नाही. अहो आपल्या शेजारी परिसर भागवत रुक्मिणी मातेची उपासना करतात. आणि आईसाहेबांनी त्यांना तुमच्या काळाने काय दिलं म्हणजे तुम्हाला? काही दिलं नाही. बरं असं मग तो परिस आणलाय म्हणजे मग कसला असतो? गेला आपला गोळे भाऊन. अरे वारकऱ्याने असलेला शिव का म्हणजे आपल्यासाठी घेतला ते टाकून चंद्रवाडी. ही बातमी परिसा भागवताला कळली. परिसा भागवत नामदेव अगोदर त्यांचं चापा मुंसाचं नातं होतं.
हे पांडुरंगाचा भक्त म्हणतो, निष्काम म्हणतो, मला नाव ठेवतो, तुम्ही भक्ती करता, मागून घेता, मागितला परिस्फुट आहे माझा, द्या टाकून त्यांना, मला पाहिजे देतो. कपडे काढले घेतले, गोंधळवर खडी घ्या, बसवतच की काय परीक्षा करा मग घ्या म्हणजे. नामदेवाच्या हातातला दगड घेतला, तिथं भांडणं बघायला आलेले लोक असते, प्रत्येकाने आपल्या कमरेला किल्ल्या होत्या, त्याला लावल्या बरोबर सोडून. मग मात्र त्याला वाटलं आपण सकाम भक्ती करून भिकारण्यासारख्या एकच परीस भक्त प्राप्त करून घेतला. यांची निष्काम उपासना अशी की सगळं वाळवंट यांनी परीस करून टाकलं. प्रत्यक्ष प्रचिते वाळवंट परिस केले, हरपरी विषमता द्वैत बुद्धी निरसली. हे कशाचं सामर्थ्य आहे? देवान दिलं तरी घ्यायचं नाही, धंद्यात मिळालं तरी घ्यायचं नाही, आणि स्वतःच्या ठिकाणी परीस बनवण्याचं सामर्थ्य असून कधीही उपयोग केला नाही, याला म्हणतात देवाला काही मागायचं नाही. आणि अशा भक्ताच्या घरी देव येतो, सगळी कामं करतो. मग आता पुष्कळ चरित्र नामदेवाचे सांगायला वेळ नाही, पण नामदेवाचे इथं देवाने रूप बदलून नामदेवाचं लग्न लावलं आणि काही काही कामं केलेली. कशासाठी केलेली? त्याचं कारण एकच, हळूहळू फेडीरून ज्ञानेश्वर देवाचाही देव नामदेवराय. देवाचे देव केव्हा बनले होते? सण दिवाळीत आला, नामा रावळाशी गेला, भगवंताला द्यायचे घरी आलं, नामदेवराय विटेवरती उभे राहिले. देवाने ते पाहिलं, मग म्हणले तोची देवा. देखिला देखिला देवा आधी देव बरोबर. पुष्कळ प्रमाण दया पूजेले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले. देवाने तुकोबराची पूजा केली, ज्ञानोबराची पूजा केली, तुळशी मंजुरी केशिरा त्याची चरणी वातसी. अशा पद्धतीने भक्तांची पूजा केली, पुष्कळ प्रमाण देता येतील. हे सगळं सामर्थ्य निष्काम उपासनेत. मन काही न मागती देवा, त्याची करू धावी सेवा. या ठिकाणी मंदिरही नवीन, त्याच्या निमित्ताने देव नवीन. त्या देवामध्ये नानासाहेब श्री गोंदेकर म्हणजे नारायण महाराज, त्यांचा आमचा फार जुना संबंध आहे बरं का. तुम्हाला आता कदाचित माहित नसेल, पण आता वेळ आली म्हणून सांगतो. पंढरपुरामध्ये पहिलं ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी नामदेव मंदिरात केलं. नाना महाराज ज्ञानेश्वर त्यांचं मूळ गुरु घराणं म्हणजे दुंडा महाराज म्हणतात, नारायण गुंडा महाराज त्या घराण्यातला त्यांना उपदेश असलेला. पण त्यांच्या नंतर त्यांचे जे काही शिष्य होते, दादासाहेब सबनीस, पुन्हा गणपतराव जाधव, वामनराव दवेकर, ही मुंबईतील मंडळी, दादरचे सगळे नाचणे काका वगैरे म्हणून होते, देसाई वगैरे होते. हे सगळे हायकोर्टात काम करणारे, कोणी वकील, कोणी काय अशा हुद्द्यावर होते. हे नानासाहेबांचे शिष्य होते. आणि त्यांना बरोबर घेऊन नामदेव मंदिरात येऊन त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला सुरुवात केली. सुरुवातीला 5-10 लोक बसले, पुन्हा 25 झाले. माझ्या लहान आता पारायण या काही वर्षात बंद झालेल्या. ते हळूहळू म्हातारी माणसं गेली, पुन्हा ते बंद पडलं. 300, 400 लोक नामदेव मंदिरामध्ये पारायणाला त्यांच्या पश्चात त्यांची शिष्य मंडळी घेऊन यायची. त्यांची काकडा करण्याची पद्धत, त्यांची ती हरिपाठ, ज्ञानेश्वरीचं वाचन, स्वरामध्ये त्याची लय, त्याचा छंद मोठं गोड लागायचं. जय जय असं नव्हतं.
त्यांचं बोलणं करणं ते अगदी पद्धतशीर जिथल्या तिथं असणार. काकडा 2-2 तास उभा राहून काकडा करायचा नाना महाराजांनी. पाठीमागे टाळा वाजवतो समजत दादानी. अशी केशीराजाची उपासना त्यांनी करावी, नामदेवरायची उपासना करावी, धनाबाईची उपासना करावी. आमच्या घराण्यावर त्यांचं खूप प्रेम होतं नाना महाराजांचं. आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्यमंडळाने पावलावर पाऊल टाकून तशीच उपासना नामदेवराची त्यांनी केली होती. असे नाना महाराज त्यांचं या ठिकाणी आज मला ऐकायला मिळालं की नाना महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठा झाली. आनंद वाटला. मोठी साक्षात्कारी विभूती होती. आम्ही जरी नाही पाहिलं तरी त्यांचं चरित्र आम्ही ऐकलेलं आहे. अशी संधी साधून जे काही आम्हाला बोलता आलं, त्यांचं माहिती होतं, माझ्या घराण्याचे संबंध सांगितले. असे नाना महाराज आता त्यांची समाधी शिकवून त्याला आहे. त्यांच्या गुरु महाराजाची काही गुरुबंधूची आहे. अशी सेवा जी काही झाली की त्यांच्या जोर माझ्या गणपती बाप्पा, शंकरजी, नाना महाराज यांना समर्पण करायचं आणि विराम द्यायचं. नामदेव जनाबाई नामदेव.
बरोबर 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये हरिभक्त परायण गजानन महाराज दळवी गुरवली यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं आणि 6 ते 8 या वेळेमध्ये सामुदायिक हरिपाठ या ठिकाणी संपन्न झाला। जवळपास हरिपाठाला 500 लोक उपस्थित होते। असा भव्य दिव्य असा आनंदामध्ये हरिपाठ या ठिकाणी संपन्न झाला आणि आताच ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं आपल्या काहीतरी पुण्याईने आपल्याला त्यांची सेवा प्राप्त झाली। त्यांचं जर वय पाहायला गेलो तर आपल्याला निश्चित कळतं की 71 वय आहे त्यांचं, पण परमार्थ करत असताना शारीरिक त्रास आणि शारीरिक काही व्याधी असल्या कारणामुळे त्यांची तब्येत जास्तच खालावलेली आहे आणि पंढरपूर वरून 10 तासाचा प्रवास करून ते आपल्यासाठी 400 किलोमीटर इथपर्यंत आलेले आहेत। त्याच्याविषयी सांगायचं झालं तर संत श्री एकनाथ महाराज यांचे ते वंशज आहेत, नामदेव महाराज यांचे ते वंशज आहेत आणि विशेषत्वाने त्यांची मी तुम्हाला एक ओळख करून देईन। आपण आळंदीला समाधी सोहळ्यासाठी जातो, म्हणजे ज्ञानोबांचा समाधी सोहळा आपल्याला माहिती आहे, निवृत्तीदादांचा समाधी सोहळा, सोपान काकांचा समाधी सोहळा, नामदेव महाराजांचा समाधी सोहळा, एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा, सगळ्या संतांचे समाधी सोहळे आणि त्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचा मान मंदिरामध्ये ज्यांना असेल ते हे महाराज आहेत। यांच्याशिवाय कोणत्याच समाधी सोहळ्याचे कीर्तन दुसरं कोणाचं नाही, यांचंच कीर्तन आणि बाकी कोणाचं नाही। आणि नामदेव महाराजांची कीर्तन परंपरा पुरातन असल्या कारणामुळे आपण असा विचार केला की आपल्या मंदिराचा 75वा अमृत महोत्सव आणि नवीन मंदिर, त्या मंदिरातलं पहिलं कीर्तन नामदेव महाराजांच्याच घराण्याचं असावं म्हणून बाबांची नियुक्ती केली आणि या वयामध्ये सुद्धा 2 तास आपण कंटाळणार नाही अशा भाषेमध्ये सुंदर असं बाबांनी या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे। काय द्यावे त्यांची व्हावे उतराई आणि ठेवीत आहा पायी जीव थोडा। आपण फक्त त्यांच्या चरणावर माथा ठेवू शकतो। त्यांचं एक एक वाक्य म्हणजे तैसे साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसो कळलोला अमृताचे तो कोणी घेतले मोती जैसे। एक एक शब्द मोत्यासारखा होता आणि आपल्याला श्रवण करण्यासाठी या ठिकाणी मिळालं। म्हणून भगवंताचा प्रसाद म्हणून त्यांना वस्त्र आणि श्रीफळ देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। मी गणेशजी दळवी यांना विनंती करतोय की त्यांनी यथोचित असा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मृदुंगाची साथ करण्यासाठी हरिभक्त प्रेम प्रदीपजी गुरुजी डेरवेणकर आणि त्याचप्रमाणे हरिभक्त प्रेम दिलीपजी महाराज बजागे उपस्थित झाले, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो। महाराजांच्या सोबत आलेले महाराजांचे सुपुत्र हरिभक्त प्रेम श्री विठ्ठलजी महाराज नामदास त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो। गायनाचार्य उपस्थित असणारी मंडळी, त्याच्यामध्ये आमचे दहीभाती महाराज असतील, किरण महाराज असतील, अमृती महाराज असतील, आमचे कासण्यावरून आलेले आमचे मनोज महाराज आहेत, वांद्र्यावरून आलेले विष्णू महाराज आहेत, सदा भाऊजी आहेत, बाळामामा आहे, सर्वच मंडळी विशेषत्वाने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आंबेवणा परिसराचे अध्यक्ष जनार्दन बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, पंढरनाथ बाबा पाटील खांडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे भाषेचे असणारे गोविंद महाराज शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, लक्ष्मण बाबा उपस्थित आहेत, परिसरातील पंचक्रोशीतील भरपूर मंडळी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि या मंदिरासाठी अनेकांनी तन मन धनाने देणगी दिलेली आहे। सर्वांनी